एप्रिल महिन्यात तुम्ही नक्की काय प्लॅन करत होता? पेट्रोल गॅस दरवाढ होईल का? की उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला कुठे जायचं? पण याच महिन्यात सर्व जगाला घाम फोडेल अशी एक गोष्ट घडलेली आहे. 7 एप्रिलला अमेरिकन एआय कंपनी अँथ्रोपिकने क्लाउड मायथॉस नावाचं एक एआय लॉन्च केलं आणि लगेचच जाहीर करून टाकलं की हे एआय आम्ही सर्व लोकांसाठी ओपन करू शकत नाही आणि ते कोणालाही वापरता येणार नाही असं जाहीरही करून टाकलं. थोडक्यात त्यांनी त्या एआय वर स्वतःच बंदी घातली. पण 21 एप्रिलला ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार हे एआय काही लोकांच्या हातात पडलेलं असून ते चुकीच्या पद्धतीने मिळवलेलं आहे. कंपनीने याच्यावरती चौकशीही चालू केलेली आहे. यानंतर IMFचे चीफ यांनीही सांगितलं की हे एआय चुकीच्या लोकांच्या हातात पडलं तर खूप मोठी खळबळ माजू शकते. मग लगेचच जगभरातील सर्व बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये खळबळ माजली. भारतात लगेच 23 एप्रिलला अर्थमंत्र्यांनी सर्व बँक प्रमुख आणि RBIच्या प्रमुखांची मीटिंग घेतली आणि या प्रॉब्लेमशी लढण्यासाठी सर्वांनी तयार राहण्यास सांगितले. पण हे मायथॉस एआय नक्की काय करू शकतं? तर मायथॉस एआयचं मुख्य काम आहे सॉफ्टवेअर कम्प्युटरमधील बग्स शोधणे. बग्स म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये काही प्रॉब्लेम असतात, पण तरी सुद्धा ते सॉफ्टवेअर वर्किंग करत असतं. पण या बग्समुळे काही मोठा प्रॉब्लेम झाला तर सॉफ्टवेअर एक्सपर्ट तो सॉल्व्ह करत असतात. पण मायथॉस एआय कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये कोणत्याही कम्प्युटरमध्ये सहज घुसू शकतं आणि त्यामधील बग काही वेळेतच शोधून सर्वांच्या समोर आणू शकतं. तुम्हाला वाटेल ही तर चांगली गोष्ट आहे, मग प्रॉब्लेम काय आहे? तर जर एखादा व्यक्ती सर्व कुलपांच्या किल्ल्या बनवून देऊ शकतो तर तोच व्यक्ती सर्व घडे फोडू शकतो आणि हीच भीती ह्या एआय विषयी वाटते. जगभरातील सर्व बँका वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतात. जर एखाद्याने या सॉफ्टवेअर मधील बग शोधून द्या असं सांगितलं तर तो व्यक्ती ती बँकिंग सिस्टीम पूर्णपणे हॅक सुद्धा करू शकतो आणि तेथील असलेली सर्व रक्कम तो त्याला पाहिजे तिकडे वळवूही शकतो आणि सिस्टीम बंद पाडू शकतो. तसेच एखादा रॅन्समवेअर सोडून बँकेला ब्लॅकमेलही करू शकतो. या याला भिण्याची गरज यासाठी आहे कारण ओपन BDS नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे आत्ताच्या जगातील सर्वात सेफ बँकिंग सॉफ्टवेअर आहे. जगातील भरपूर बँका याचा वापर करत आहेत. या सॉफ्टवेअर मधील गेल्या 27 वर्षातील बग्स जे कोणत्याही एक्सपर्ट माणसाला सापडले नव्हते ते ह्या एआयने लगेचच शोधून दिले आणि मग या विषयाची काळजी वाटू लागली. पण अँथ्रोपिक ही जगातील एक खूप चांगली कंपनी आहे कारण या अँथ्रोपिकला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प क्लाउड आणि कोवर्कचा असेस मागत होते. तरीही कंपनीने कोणालाही न जुमानता तो असेस अजूनही सरकारला दिलेला नाही. मायथॉस एआय लॉन्च केल्या अँथ्रोपिकने आणखीन एक काम केलं. त्यांनी प्रोजेक्ट ग्लासविंग्सला सुरुवात केली. या प्रोजेक्टच्या अंतर्गत मायथॉस एआयचा वापर जगातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही. पण Amazon वेब सिरीज, ॲपल, सिस्को, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया अशा काही कंपन्यांना मायथॉस एआयचा ॲक्सेस देण्यात आलेला आहे. कारण त्यांनी त्यांच्या इंटरनल सिस्टीम्स एवढ्या स्ट्रॉंग कराव्यात की जेव्हा मायथॉस एआय लोकांच्या हातात पडेल तेव्हा त्याचा दुरुपयोग या कंपन्यांच्या विरोधात करता येऊ नये. थोडक्यात काय तर चोराला पकडण्यासाठी पोलिसांना चोरापेक्षा एक पाऊल पुढे राहावं लागतं. असाच हा प्रकार आहे. तुम्हाला काय वाटतं? जर हे एआय चुकीच्या लोकांच्या हातात पडलं तर काय होईल? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आपल्या मित्रांशी शेअर करा आणि आमच्या बचत मंत्रा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.